80 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न। नांदेड येथे 80 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीने प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। स्वातंत्र्य सैनिकांच्या मृत्यूनंतर शासनाकडून मिळणारे कोणतेही लाभ मिळाले नाही। वारंवार मागणी करूनही मिळाले नसल्याने यमुनाबाई मारोतराव कुर्डे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र उपस्थित पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्वर्गवासी मारोतराव रघुनाथ कुर्डे हे स्वातंत्र्य सैनिक होते। स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असताना त्यांना गोळी लागली, ते गंभीर जखमी देखील झाले होते। त्यांच्या जखमांमुळे 25 मे 1993 रोजी त्यांचे निधन झाले। त्यांच्या देशवासियांच्या बलिदानाची दखल घेत शासनाकडून त्यांना ताम्रपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते। मात्र त्यांच्या निधनानंतर पत्नी यमुनाबाई कुर्डे यांना शासनाकडून मिळणारे पेन्शन, आर्थिक सहाय्य आणि अन्य कोणतेही लाभ अद्याप मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। उपजीविकेसाठी कोणतेही साधन नसल्यामुळे आणि प्रशासनाकडून वारंवार अर्ज करूनही मदत न मिळाल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले। स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना मिळणारे सर्व शासकीय लाभ तात्काळ देण्यात यावे अशी यमुनाबाई कुर्डे यांची प्रमुख मागणी होती। माझे नाव यमुनाबाई मारोतराव कुर्डे। मला हे देश काहीच भेटलं नाही। माझे लेकरं लहान लहान होते तेव्हापासून मला मग कोणतंच सरकारने काही दिलं नाही। ते मी मागणी मागायले सरकारला, लेकराला नोकरी तरी द्या, नाहीतर कोणती जागा द्या, नाहीतर घर द्या, शेत द्या, नाहीतर पेट्रोल पंपाचं काय लायसन द्या, कशाच तरी मागणी मिसते पोराय करता मागायले। हे काही आम्हाला सरकार जाऊ देईना आला पुढे, सरकार पुढे चालले तर पुढचे माणसं मला पलीकडे जाऊ देईना आले। तर मी असे किती दिवस झाले भन भन हिंडायले। लेकरं बाळ मी मोठे केले, भांडे घासून नोकरी करून बाहेरची मोलमजुरी करून मी खाल्लेली आहे। आता मला सैन महिना झालं, सरकारला मी मान्यता मागितले तर मला सरकार म्हणजे काही मान्य पुढे केली नाही, म्हणून मी आत्मग्रहण करलो। त्याकरता मी मागणी पती तुमची कुठं नोकरीला होते? स्वतंत्र सैनिक होते। स्वतंत्र सैनिक होते। स्वतंत्र सैनिक देशावर करत होते। त्यांना 3 गोळ्या लागलेल्या आहेत। आता 1993 मध्ये 1993 मध्ये झालेले। 1993 ला आमचे पिताजी वारले। पत्र कशाबद्दल मिळालं? देशाची सेवा केल्याबद्दल। सेवा केली, देशाची सेवा केल्याबद्दल दिले। 3 गोळ्या लागल्या होत्या। मालकाला 3 गोळ्या लागल्या। सरकारला हे देते, अर्जी देते की आम्हाला शेती, पेट्रोल पंप, नाहीतर एखादा घर स्वतंत्र सैनिकांना या नोकरी, तर सरकारला आमच्या कोणतीच मान्यता मानली नाही। 32 वर्षापासून आमचे पिताजी वारलेले आहेत। 1993 पासून त्या टायमापासून आम्हाला गव्हर्नमेंट याचा लाभ भेटला नाही। याच्या करायला की नाही चालते। कधी शहीद झाले एवढे तुमचे कोणते कपडे? 1993 मध्ये शहीद वारले होते। 3 गोळ्या लागल्या होत्या माझ्या पिताजीला। इंदिरा गांधीची बॉडीगार्ड बी राहिलेले आहेत। 1972 मध्ये त्याला ताम्रपत्र नाही की नाही सन्मान दिलेला आहे इंदिरा गांधीजीनं। मागणी सरकारला एकच आहे की नाही बाबा आम्हाला शेती, नाहीतर आम्हाला एखादा स्वतंत्र सैनिक प्लॉट, नाहीतर की नाही आम्हाला पेट्रोल पंपचं लायसन आहे तर नोकरी, यापैकी कोणती बी मागणी केली तर आम्हाला मंजूर आहे। स्वतंत्र सैनिक प्लॉट म्हणलं तर की नाही पौर्णिमा नगरला कमीत कमी 180 प्लॉट आहेत, त्याच्यापैकी 10 स्वतंत्र सैनिक नाही तिथं। मग 170 स्वतंत्र सैनिक कुठे गेले? आणि स्वतंत्र सैनिक नगर म्हणून की नाही पौर्णिमा नगर टोलला आहे, तिथं नकाशा 180 प्लॉटाचा आणि 1 प्लॉट आम्हाला नाही। मोठे मोठे उद्योगपती आहे तिथं, मग स्वतंत्र सैनिक गेले कुठं? आम्हाला द्या ना काही ना काही। स्वतंत्र सैनिकाचे कुठले कुठले लाभ भेटले तुम्हाला? कोणतंच भेटलं नाही। फक्त स्वतंत्र सैनिकाचा एकच आम्हाला लाभ आहे की आईला एक ट्रेन मध्ये एसी आहे, आई सोबत एक जाणार आणि थोडीशी आईला अर्धी पगार आणि ती पूर्वी पगार करणार आहे। दिल्लीनं लेटर दिलं पूर्वी पगार करा, यांचं की नाही हे करा, काय म्हणतात, यांचा अर्ज घ्या आणि वरी दाखल करा मंडळ अधिकारीला। म्हणलं तर म्हणले होते 3 वर्षापासून आहे की आम्ही तहसीलच्या चक्रा मारायला।
मंडळ अधिकाऱ्याने वरी की नाही तहसीलला अर्ज दिला नाही. म्हणलं तर आईचं लग्न केव्हा झालं असं जे 5 जणांचा की नाही म्हाताऱ्या माणसाचा एक हे द्या म्हणलं रिपोर्ट आणि वरी दिली ना म्हणलं आता हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये टाका, आम्ही तुम्हाला पगार आईच्या नावानं करून देतो. माझ्या पिताजीला 2 संतान होते. तर अजून ते 4 वर्ष झालं 5 वर्ष झालं तहसीलच्या चक्रा मारायला. आता जेव्हा आई आत्मदानाला आली तेव्हा मंडळ काय अधिकारी आमच्या घरी आला नोटीस द्यायला. जरी आता तुमची मागणी नाही झाली हा. आज सरकारला हेच निवेदन तेच होतं की आमचं काहीतरी बघा, नाही तर आम्ही इथून तर हलणारच नाही. आणि आत्मदान केल्याशिवाय उठणार बी नाही. मान्यता झाली आमची मागणी तर मग तुमच्या समोरच आम्ही मान्य करूया, नाही झाली तर आम्ही निघून जाऊया.